बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट हे आता सरकारने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतलेलं आहे. बघा, कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्रातील बघा इथं राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारने घेतलेली आहे. कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासनं हे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षा करत होते, तर त्यांची सर्वांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की बघा, राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपयाची आता तुमची आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे. आता बघा, 2,000 रुपये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, हा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, अशी माहिती आता या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आली. रोज या ठिकाणी बातम्या येत होत्या की पैसे आज येणार, उद्या येणार, परंतु प्रत्यक्ष आपल्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले नव्हते. आता बघा, जसे की ओरिजिनल अपडेट इथं कोणीच सांगत नव्हतं, परंतु आता स्वतः डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता सांगून टाकलेलं आहे की नेमका हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता पहिल्या टप्प्यातील पडणार आहे, हे तुम्हाला आता नक्कीच इथं पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासनं इथं तुम्ही बातम्या बघितल्या होत्या. इथं निधी आज जमा होणार, उद्या जमा होणार, या तारखेला होणार, त्या तारखेला होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. आता बघा, इथं कसलीच चिंता इथं करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, जाणून घेण्यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की बघा, नेमका तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्ही भरपूरशा अटी शर्ती आता सरकारने ठेवलेल्या आहे, तर त्या अटीमध्ये, त्या शर्तींमध्ये तुम्ही पात्र ठरणार. कारण की बघा, इथं जसं की तुमच्या खात्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत इथं 2,000 रुपयेच तुम्हाला क्रेडिट होणार आहे. अशा भरपूरशा बातम्या आल्या होत्या की 3,000 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार, परंतु 2,000 रुपये आपल्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, एक यादी सरकारने जाहीर केलेली आहे. ते यादींमध्ये आता सरकारने सांगितलेलं आहे की जे शेतकरी PM किसान योजनेच्या अंतर्गत पात्र झाले, मग आता हे पात्रता तुम्हाला कशी चेक करायची आहे. कारण की बघा, तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तर हे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो, आणि PM किसान योजनेच्या अंतर्गत 21 हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर हे देखील तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8 हप्ता मिळणार आहे. परंतु बघा, हे पात्रता आता कशी चेक करायची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत गरजेपूर्वक ठरणार आहे. कारण की बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे. कारण की बघा, ज्या सर्व शेतकरी बांधवांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते, त्यांच्या कारणास्तव इथं खऱ्या अर्थाने जे पात्र शेतकरी आहे त्यांना वंचित राहावं लागणार नाही. तर यासाठी आता सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये इथं महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. त्या निर्णयामध्ये आता तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसांपासून PM किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर आपण नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार, कधी मिळणार, ही प्रतीक्षा करत होतो. आता याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बळीराजाला दिलासा देण्यासाठी निर्णय सरकारने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः या ठिकाणी आता आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला नेमका हप्ता कधी मिळणार आहे. बऱ्याचशा दिवसांपासून अशा बातम्या सुटल्या होत्या की म्हणजेच की अफवा देखील इथं सुटल्या होत्या की नेमका आपल्याला हप्ता कधी मिळणार, कधी मिळणार, याची तारीख तुम्हाला सांगतो. पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील, तिसऱ्या टप्प्याची जे काय आता पात्रतेची यादी असणार आहे, ते सर्व यादी तुम्हाला क्लिअर कट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा जर का आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. आता बघा, इथं सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने आताच इथं सभेचे आयोजन करून तिथून एक DBTची बटन दाबून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याची तारीख इथं सरकारने जाहीर केली होती. त्याच तारखेला आता तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा, बीड किंवा नागपूरमध्ये होणाऱ्या सभेतून हा निधी सोडला जाणार आहे, असं सरकारने आज या ठिकाणी आता सांगितलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी इथं तुमच्या मोबाईलवरती बँके थ्रू तुम्हाला मेसेज येऊ शकतो, तुमच्या खात्यामध्ये इथं निधी जमा झाला हा मेसेज तुम्हाला कधीही येऊ शकतो. कारण की बघा, एका कारण आहे, म्हणजेच बघा, इथं तुम्हाला 4,000 रुपये भेटण्याची शक्यता दाट इथं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, शासनाकडून किंवा सूत्रांकडून इथं वर्तवण्यात आलेली माहितीनुसार इथं आपण समजू शकतो. कारण की बघा, भरपूर उशीर येतं या हप्त्याला आपल्याला झालेला आहे. सरकार कदाचित इथं नवीन वर्षाची भेट म्हणून आपल्याला 2,000 रुपये एकत्र, म्हणजेच बघा, इथं तुम्हाला इथं दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकणार आहे. म्हणजेच 2,000 + 2,000 म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकत्र तुम्हाला 4,000 रुपये पाहायला मिळणार आहे.
असं सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे. फक्त तुम्ही आता पात्रतेची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की सरकारने सांगितलेलं आहे की बघा, जे शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेच्या अंतर्गत 21 हप्ता मिळालेला आहे, तेच खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी आहात का? हा प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये पडत असेल, याचंच उत्तर तुम्हाला सांगतो. आणि नेमका नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण हे आपल्या खात्यामध्ये कधी होणार हे देखील तुम्हाला आताच सांगतो. फक्त आता 2 मिनिटाचा व्हिडिओ नक्की पाहत चला. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या अंतर्गत भरपूरशा लाभार्थ्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले होते. तर ते चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले पडताळणी करून सरकारने त्यांना कायमस्वरूपी अपात्र केलेलं आहे. आता या पडताळणीमध्ये तुमच्या घरामध्ये जसं की तुम्ही पती आणि पत्नी दोन्ही व्यक्ती जर का तुम्ही या योजनेचा लाभ घेत होते, तर तुम्हाला दोघाही जणांना आता सरकारने अपात्र केलेलं आहे, हे देखील तुम्हाला माहीत असेल. आता त्या व्यतिरिक्त बघा, जर तुम्ही आता जसं की एकाच योजनेचा लाभ तुम्ही घरातील म्हणजे सातबाऱ्यावरती एकाच व्यक्तीचं नाव असेल आणि एकच व्यक्ती त्यातला लाभ घेत असेल, त्यांना कायमस्वरूपी PM किसान योजनेच्या अंतर्गत आता इथून इकडे म्हणजे पुढे तुम्हाला हप्ता मिळणार आहे. तर त्याच सर्व जे काही शेतकऱ्यांनी पडताळणी केलेली यादी असणार आहे, ते राज्य सरकारकडे म्हणजे फडणवीस सरकारकडे आता सरकारने पाठवलेली आहे. तर त्या यादीनुसार तुम्हाला हप्ता वितरण होणार. परंतु बघा, जे शेतकरी असे सुद्धा असणार आहे की ते PM किसान योजनेचा लाभ घेत नाही, परंतु त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार आहे, तर त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी हप्ता मिळतच राहणार आहे, त्यांचा हप्ता बंद होणार नाही. तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी कसलीच चिंता, कसलीच काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला इथं हप्ता कायमस्वरूपी इथं मिळत राहणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या, ही चुकी तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत KYC पूर्ण केली असेल तर चांगलं असेल, नसन केली तर तुम्हाला इथं KYC तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायची आहे. त्याही व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल करून घ्या. आधार कार्ड अपडेट नसेल, 5 वर्ष आधार कार्डला अपडेट केलेलं झालं असेल तर आधार कार्ड पुन्हा तुम्हाला अपडेट करायचं आहे, असं सरकारने आता सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेची आता यादी काय असणार आहे. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट नक्की तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा सरकार इथं वितरण करत असते तेव्हा इथं एका टप्प्यामध्ये किंवा 2 टप्प्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये असं सरकार वितरण करत नाही. कारण की बघा, इथं सरकार इथं कायमस्वरूपी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे टाकत असते. हां, हे नक्की आहे की बघा, 2 ते 3 टप्प्यांमध्ये आपल्याला पैसे येत असते, परंतु सरकार इथं एकाच टप्प्यांमध्ये इथं तुम्हाला कोशिश करत असते की सर्व शेतकरी बांधवांच्या महाराष्ट्रामध्ये खात्यांमध्ये हे पैसे जे इथं क्रेडिट व्हावं. परंतु शेतकरी बांधवांना बघा, तुम्हाला आता जे काही सरकार आता निधीचं वाटप करणार, आता बघा, आचारसंहिता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने पैशासाठी आता कुठलाच इथं GR काढलेला नाही. परंतु सरकार आता 1 ते 2 दिवसांमध्ये GR काढण्याची इथं सूत्रांनुसार माहिती आपल्याकडे आलेली आहे. परंतु बघा, इथं ते जर माहिती तुम्हाला बघायची असेल की कोणत्या दिवशी आपल्याला हप्ता मिळणार, कोणत्या दिवशी सरकारने आता GR काढलेला आहे, कोणत्या तारखेला खऱ्या अर्थानं तुम्हाला पैसे मिळणार, हे देखील जर तुम्हाला पाहायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील बांधवांनो. बाकी बघा, कुठल्याच इथं अफवांवर बळी पडू नका. कारण की बघा, खऱ्या अर्थाने सरकारने GR काढलेला नाही, तर तुम्ही हे देखील समजायचं नाही की या दिवशी हप्ता मिळणार, त्या दिवशी हप्ता मिळणार. जेव्हा सरकार GR काढत असते तर चॅनलवरती मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ न देता शॉर्ट व्हिडिओमध्येच तुम्हाला मी सांगत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.